नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करण्यासाठी मुळीच विसरू नका. मी आहे प्राध्यापक निलेश गावडे, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव. आणि आज आपला टॉपिक आहे रेशो अनालिसिसमधील प्रॉब्लेम 6. तर तुम्ही हा प्रॉब्लेम तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे. प्रॉब्लेम 6. The following is the balance sheet of Kavita Limited as on 31st March 2020. आणि आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे. लिॲबिलिटीज रुपीज, ॲसेट्स रुपीज. तर लिॲबिलिटीज मध्ये शेअर कॅपिटल 2 lakh, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 30,000, जनरल रिझर्व 40,000, 12% डिबेंचर 4,20,000, क्रेडिटर्स 1 lakh, बिल्स पेएबल 50,000 आणि ॲसेट्स दिलेले आहेत. लँड अँड बिल्डिंग 1,40,000, प्लांट अँड मशिनरी 3,50,000, स्टॉक इन ट्रेड 2 lakh, डेटर्स 1 lakh, बिल्स रिसिवेबल 10,000, बँक बॅलन्स 40,000. टोटल ऑफ बोथ द साइड 8,40,000, 8,40,000. आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारलेलं आहे? कॅल्क्युलेट करंट रेशो, क्विक रेशो, इन्व्हेंटरी टू वर्किंग कॅपिटल, डेट टू इक्विटी, प्रोप्रायटरी रेशो, कॅपिटल गिअरिंग रेशो, करंट ॲसेट टू फिक्स्ड ॲसेट. ते एवढे रेशोज आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारलेलं आहे. आता पहिला रेशो कोणता विचारलेला आहे? तर करंट रेशो. मग ॲन्सरमध्ये करंट रेशोचा फॉर्म्युला आपल्याला माहिती. करंट रेशो इज इक्वल टू करंट ॲसेट्स डिवायडेड बाय करंट लिॲबिलिटीज. पण आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकण्यासाठी आपल्याला माहित पाहिजे की कोणकोणत्या ॲसेट्स या करंट ॲसेट आहेत आणि कोणकोणत्या लिॲबिलिटीज या करंट लिॲबिलिटीज आहेत. बरोबर आहे. तर आता आपण प्रॉब्लेममध्ये पाहूयात. या ठिकाणी स्टॉक इन ट्रेड ही काय आहे? करंट ॲसेट आहे. डेटर्स ही सुद्धा काय आहे? करंट ॲसेट आहे. त्यानंतर बिल्स, रिसिवेबल आणि बँक बॅलन्स या काय आहेत? आपल्या करंट ॲसेट्स आहेत. आता करंट लिॲबिलिटीज कोणत्या आहेत? तर या ठिकाणी क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल या काय आहेत? आपल्या करंट लिॲबिलिटीज आहेत. बरोबर आहे. मग आता आपण या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकू शकतो. तर मग आता कोणकोणत्या करंट ॲसेट होत्या? तर या ठिकाणी इज इक्वल टू करंट ॲसेटमध्ये स्टॉक, आता आपल्या या ठिकाणी प्लस करावे लागेल. मग प्लस दुसरी करंट ॲसेट कोणती होती? तर डेटर्स, प्लस या ठिकाणी बिल्स रिसिवेबल्स, प्लस आणखीन कोणती? तर बँक बॅलन्स. मग आता या झाल्या आपल्या करंट ॲसेट्स डिवायडेड बाय करंट लिॲबिलिटीज. करंट लिॲबिलिटीज कोणकोणत्या होत्या? या ठिकाणी क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. मग आता या ठिकाणी आपण प्रत्येकाची किंमत फॉर्म्युल्यामध्ये टाकूयात. मग इज इक्वल टू स्टॉक किती होता? 2 lakh, प्लस डेटर्स किती होते? 1 lakh, प्लस बिल्स रिसिवेबल किती होते? 10,000, प्लस बँक बॅलन्स किती होता? या ठिकाणी बँक बॅलन्स 40,000. आता याला डिवायडेड बाय क्रेडिटर्स किती आहेत? 1 lakh, प्लस बिल्स पेएबल 50,000. आता या चौघांची जर टोटल केली आपण करंट ॲसेटची, तर किती टोटल मिळेल आपल्याला? इज इक्वल टू 3,50,000 डिवायडेड बाय या दोघांची टोटल जर केली तर 1,50,000. आता या ठिकाणी आन्सर किती मिळेल आपल्याला? इज इक्वल टू 2.33. मग करंट रेशो आहे त्यामुळे आपण काय म्हणतो त्याला? इज टू 1. आता नेक्स्ट रेशो कोणता विचारलेला आहे आपल्याला? क्विक रेशो. नेक्स्ट रेशो बी, क्विक रेशो. क्विक रेशोचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. क्विक रेशो इज इक्वल टू लिक्विड करंट ॲसेट्स डिवायडेड बाय लिक्विड करंट लिॲबिलिटीज. आता आपण पाहिलं होतं प्रॉब्लेममध्ये, या ठिकाणी स्टॉक सोडून जेवढ्या पण करंट ॲसेट्स असतील त्या काय झाल्या? आपल्या लिक्विड करंट ॲसेट झाल्या. मग या ठिकाणी डेटर्स, बिल्स रिसिवेबल आणि बँक बॅलन्स. बरोबर आहे. मग आता क्विक रेशो इज इक्वल टू लिक्विड करंट ॲसेट आपण पाहिल्या. लिक्विड करंट ॲसेट कोणकोणत्या होत्या?
तर इज इक्वल टू डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल प्लस बँक बॅलन्स आणि आता याला डिवायडेड बाय लिक्विड करंट लायबिलिटीज. तर जेवढ्या पण करंट लायबिलिटीज होत्या या ठिकाणी की क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल या दोन्ही पण काय आहेत, करंट लायबिलिटीजच आहेत. या ठिकाणी डिवायडेड बाय क्रेडिटर्स प्लस बिल्स पेएबल. आलं लक्षात? मग आता याच्यामध्ये आपण फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकूयात. इज इक्वल टू डेटर्स किती आहेत आपले 1 लाख प्लस बिल्स रिसिवेबल 10,000 प्लस बँक बॅलन्स किती होता आपला 40,000. मग डिवायडेड बाय क्रेडिटर्स 1 लाख प्लस बिल्स पेएबल 50,000. आता या तिघांची टोटल वरच्या इज इक्वल टू 1,50,000 डिवायडेड बाय खालच्या दोघांची पण टोटल केली तर 1,50,000. मग आपल्याला क्विक रेशो किती मिळेल? मग आन्सर इज इक्वल टू 1:1. नेक्स्ट कुठला रेशो विचारलेला आहे आपल्याला? तर नेक्स्ट रेशो आहे इन्व्हेंटरी टू वर्किंग कॅपिटल रेशो. मग इन्व्हेंटरी टू वर्किंग कॅपिटल रेशोचा फॉर्म्युला काय आहे? इन्व्हेंटरी डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल. पण आता या ठिकाणी इन्व्हेंटरी म्हणजेच काय तर स्टॉक, परंतु वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे किंवा वर्किंग कॅपिटल अगोदर आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. मग वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला काय आहे? तर वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट ॲसेट्स मायनस करंट लायबिलिटीज. मग आता आपण पहिल्या फॉर्म्युल्यासाठी आपण करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीज कॅल्क्युलेट केलेल्या होत्या. मग वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू 3,50,000 करंट ॲसेट्स 3,50,000 बरोबर आहे. करंट ॲसेट किती होते आपल्या 3,50,000 आणि करंट लायबिलिटीज बरोबर आहेत का? तर या ठिकाणी बरोबर आहेत. करंट ॲसेट्स आपण कॅल्क्युलेट केले होते 3,50,000 आणि करंट लायबिलिटीज 1,50,000. आता इज इक्वल टू 2 लाख. मग वर्किंग कॅपिटल आपल्याला माहित झालं 2 लाख आणि इन्व्हेंटरी किती आहेत आपले म्हणजे स्टॉक 2 लाख. आता या व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकूयात. या ठिकाणी इन्व्हेंटरी टू वर्किंग कॅपिटल रेशो इज इक्वल टू इन्व्हेंटरी आहे 2 लाख डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल पण आपण कॅल्क्युलेट केलं 2 लाख इज इक्वल टू 1:1. नेक्स्ट आहे आपल्याला पुढचा रेशो विचारलेला आहे की या ठिकाणी डेटर्स टू इक्विटी रेशो. डेटर्स टू इक्विटी रेशोचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. या ठिकाणी डेटर्स टू इक्विटी रेशो इज इक्वल टू लॉंग टर्म डेट डिवायडेड बाय शेअर होल्डर्स फंड. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला लॉंग टर्म डेट कुठल्या आहेत? तर लॉंग टर्म डेट म्हणजे की ज्या जास्त कालावधीसाठी घेतलेले आहेत. तर या ठिकाणी 12% डिबेंचर्स एकच आपल्याला लॉंग टर्म डेट मिळाली. 12% डिबेंचर्स डिवायडेड बाय आता शेअर होल्डर्स फंड काय आहे? तर या ठिकाणी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व प्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता आपण या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकूयात. इज इक्वल टू 12% डिबेंचर्स किती आहेत आपले 4,20,000 डिवायडेड बाय आता शेअर कॅपिटल किती आहे आपलं 2 लाख प्लस रिझर्व किती आहे आपला 40,000 प्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 30,000. आता इज इक्वल टू 4,20,000 ॲज इट इज येतील डिवायडेड बाय या तिघांची टोटल जर केली तर आपल्याला मिळेल 2,70,000. मग इज इक्वल टू आपल्याला आन्सर किती मिळेल 1.55 इज टू 1. आता नेक्स्ट रेशो कुठला विचारलेला आहे आपल्याला प्रोप्रायटरी रेशो. आता प्रोप्रायटरी रेशो इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला काय आहे प्रोप्रायटर्स फंड डिवायडेड बाय टोटल ॲसेट्स. मग या ठिकाणी फॉर्म्युला प्रोप्रायटर्स फंड डिवायडेड बाय टोटल ॲसेट्स. मग आता प्रोप्रायटर्स फंड आपल्याला इज इक्वल टू प्रोप्रायटर्स फंड म्हणजेच काय तर शेअर कॅपिटल प्लस रिझर्व प्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिवायडेड बाय टोटल ॲसेट्स म्हणजे आपल्याला बॅलन्स शीटची ॲसेट साईडची टोटल घ्यायची या ठिकाणी त्या म्हणजे आपल्या टोटल ॲसेट्स. आता फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकूया. त्या ठिकाणी शेअर कॅपिटल किती आहे 2 लाख प्लस रिझर्व किती आहे 40,000 प्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती आहे 30,000. तर डिवायडेड बाय टोटल ॲसेट म्हणजे ॲसेट साईडची टोटल या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला 8,20,000
40,000. आता इज इक्वल टू या तिघांची जर टोटल केली तर आपल्याला मिळेल 2,70,000 डिवायडेड बाय 8,40,000. आलं लक्षात? मग आता याचा आन्सर आपल्याला किती मिळेल? 0.32 इज टू 1. आता नेक्स्ट फॉर्म्युला कुठला विचारलेला आहे आपल्याला? कॅपिटल गिअरिंग रेशो. बरोबर आहे का? कॅपिटल गिअरिंग रेशो त्याचा फॉर्म्युला काय आहे? कॅपिटल गिअरिंग रेशो इज इक्वल टू फिक्स्ड इन्कम बेअरिंग सिक्युरिटीज डिवायडेड बाय इक्विटी शेअर कॅपिटल. आता फिक्स्ड इन्कम बेअरिंग सिक्युरिटीज मध्ये आता प्रॉब्लेम मध्ये जर पाहिलं आपण तर या ठिकाणी 12% डिबेंचर्स एवढीच एक काय आहे? फिक्स्ड इन्कम आहे. बाकीच्या वरती आता आपल्याला किती रिटर्न भेटणार आहे किंवा किती रिटर्न द्यायचं आहे हे कळतंय का? तर नाही, या ठिकाणी मात्र फिक्स्ड आहे की 12% डिबेंचर्स. मग आता या ठिकाणी कॅपिटल गिअरिंग रेशियो इज इक्वल टू फिक्स्ड इन्कम बेअरिंग सिक्युरिटीज डिवायडेड बाय इक्विटी शेअर कॅपिटल. मग इज इक्वल टू फिक्स्ड इन्कम बेअरिंग सिक्युरिटीज म्हणजे कोणते आहेत? तर 12% डिबेंचर्स डिवायडेड बाय इक्विटी शेअर कॅपिटल. आता फॉर्म्युल्यामध्ये जर किमती टाकल्या तर या ठिकाणी 12% डिबेंचर्स किती दिलेले आहेत आपल्याला? 4,20,000 डिवायडेड बाय इक्विटी शेअर कॅपिटल दिलेलं आहे 2 लाख. तर आन्सर किती मिळेल आपल्याला? मग इज इक्वल टू 2.1 इज टू 1. नेक्स्ट रेशो कोणता विचारलेला आहे आपल्याला या ठिकाणी? करंट ॲसेट्स टू फिक्स्ड ॲसेट्स रेशो. आता करंट ॲसेट्स टू फिक्स्ड ॲसेट्स रेशोचा फॉर्म्युला काय आहे या ठिकाणी? इज इक्वल टू करंट ॲसेट्स डिवायडेड बाय फिक्स्ड ॲसेट्स. ठीक आहे, करंट ॲसेट्स डिवायडेड बाय फिक्स्ड ॲसेट्स. आता प्रॉब्लेम मध्ये पहा, या ठिकाणी करंट ॲसेट्स टू फिक्स्ड ॲसेट्स. आता करंट ॲसेट कोणकोणते आहेत तर या ठिकाणी करंट ॲसेट जर आपण पाहिल्या, ठीक आहे, करंट ॲसेट्स बरोबर या ठिकाणी स्टॉक इन ट्रेड, डेटर्स, बिल्स रिसेबल आणि बँक बॅलन्स. पण आता फिक्स्ड ॲसेट कोणते आहेत तर या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी या काय झाल्या? फिक्स्ड ॲसेट्स. या दोघांची टोटल बरोबर आहे का? या चौघांची टोटल म्हणजे करंट ॲसेट्स डिवायडेड बाय फिक्स्ड ॲसेट्स म्हणजे या डिवायडेड बाय या दोघांची टोटल. या ठिकाणी आपण फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकूयात. आता करंट ॲसेट्स टू फिक्स्ड ॲसेट्स रेशो इज इक्वल टू करंट ॲसेट्स डिवायडेड बाय फिक्स्ड ॲसेट्स. आता इज इक्वल टू करंट ॲसेट आपण पाहिल्या की स्टॉक प्लस डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल प्लस बँक बॅलन्स आणि डिवायडेड बाय फिक्स्ड ॲसेट की या ठिकाणी दोनच होत्या, या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग प्लस प्लांट अँड मशिनरी. मग इज इक्वल टू आता स्टॉक किती आहे? 2 लाख प्लस डेटर्स किती आहेत? 1 लाख प्लस बिल्स रिसिवेबल 10,000 प्लस बँक बॅलन्स 40,000 डिवायडेड बाय लँड अँड बिल्डिंग किती आहे? 1,40,000 प्लस प्लांट अँड मशिनरी 3,50,000. मग इज इक्वल टू वरच्या चौघांची टोटल जर केली आपण तर या ठिकाणी आपल्याला मिळेल 3,50,000 डिवायडेड बाय 4,90,000. मग आन्सर किती मिळेल आपल्याला या ठिकाणी? इज इक्वल टू 0.71 इज टू 1. तर आपल्याला या ठिकाणी एवढेच रेशो विचारलेले होते. करंट रेशो, क्विक रेशो, इन्व्हेंटरी टू वर्किंग कॅपिटल, डेट टू इक्विटी, प्रोप्रायटरी रेशो, कॅपिटल गिअरिंग रेशो आणि करंट ॲसेट्स टू फिक्स्ड ॲसेट्स रेशो. तेवढे रेशो विचारलेले होते, आपण सर्व कॅल्क्युलेट केलेले आहेत. थँक्यू.